खडसे, मी राहणार पिरझडा. तुमच्या या अनुषंगाने मी जे बोलणार आहोत, सुरुवातीला मी एक नारा बोलणार आहे, त्याच्यानंतर त्या नाऱ्यावर वाईट शब्द बोलणार आहे. तो वाईट शब्द सर्वांच्या काळजाला रुतण्यालायक आहे. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान म्हणताना आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणताना या शेतकऱ्यांचे काय हाल आहे, आणि जय किसान म्हणताना आपल्या सीमेवर जवानांचे काय हाल होत आहे. बाहेर देशातून घुसखोरी करत आहे, आपला जवान मरत आहे. तसेच हे शेतकरी सुद्धा किसान मरत आहे. म्हणून आपल्याला जय जवान जय किसान म्हणताना लाज वाटायला पाहिजे. हे जर माझे शब्द चुकले असेल तर मला इथं शिक्षा करा, त्याच्यानंतर मी समोर बोलणार. किंवा बरोबर आहे हे सांगा. आपला भारत देश हिंदूचं स्थान म्हणलेलं गेलं आहे. हिंदू हा शब्द निघून गेला आणि स्थानच राहिलं फक्त. आता त्याचं नाव झालं आहे भारत. हिंदुस्थान हा शब्द राहिलेला नाही. हिंदुस्थान हा वगळलेला आहे. सिंधू नदीचा किनारा हा गेलेला आहे, तिथून होता हा हिंदुस्थान. चूक आहे का बरोबर आहे हे मला सांगा. चूक असेल तर मी चूक कबूल करतो. तर या शेतकऱ्यांची का हाल आहे हे या शासनामुळे आहे. याच्या अगोदर आपल्या देशामध्ये हिंदुस्थानामध्ये राजा जन्माला येत होता. राजा कुठून जन्माला येत होता? स्त्रीच्या पेटीतून. त्या कोण्या वेळेस? ज्यावेळेस शिवाजी महाराज होते त्यावेळेस. पण आज त्याच्यानंतर आपला भारत देश स्वतंत्र झाला, त्यानंतर आपल्या देशाचा राजा स्त्रीच्या पेटीतून जन्माला न येता लोखंडाच्या पेटीतून जन्माला आला, तो म्हणजे पंतप्रधान हा राजा. त्यानंतर काही काळांनी राजा कसा जन्माला आला? का इलेक्ट्रिक बटन. म्हणजे त्वरित जसं आपण बॉयलर कोंबडीचं पिल्लू तयार करतो एका सेकंदात, त्या पद्धतीने आजचा हा राजा तयार झालेला आहे. तर हे राजे आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी काय करणार सांगा. शेतकरी हा मरेपर्यंत कष्ट करते. कर्मचारी 58 वर्षापर्यंत त्यांचं सेवानिवृत्त असते. त्याच्यानंतर तो काम करण्याच्या लायक राहत नाही, म्हणून त्यांना सेवानिवृत्त म्हणते, बरोबर. आणि हा शेतकरी मरेपर्यंत काम करतो तर त्याला सेवानिवृत्त नाही. म्हणजे यांनी काय करायचं? आत्महत्या करायची का जगायचं हे सांगा. याच्या अगोदर कारभार साहेबांनी म्हटलंच आहे की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे वृत्त झाले. त्यांनी सांगितलंच आहे अगोदर. एवढे मी माझे दोन शब्द